म्हणजे या सेलच्या सीझन मध्ये तुम्हाला जर काय एक मिड रेंज फोन घ्यायचा असेल तर तुम्ही कुठले घेतले पाहिजे सांगणार आहे मित्रांनो. सगळ्यात आधी जर का तुम्हाला एक ऑलराऊंड फोन पाहिजे असेल तर मी OnePlus Nord 5 म्हणेन. आता लॉन्च झालाय पण परफॉर्मन्सच्या बाबतीत सुद्धा चांगला आहे. 8S Gen 3 येतं, 4nm प्रोसेसर आहे, 1.4 मिलियन अंतू स्कोर आहे, 50+8 मेगापिक्सेलचा मागं कॅमेरा आहे, 50 मेगापिक्सेलचा सेल्फी आहे, पण मोठी बॅटरी आहे, 6800 mAhची बॅटरी आहे आणि डिस्काउंटच्या बरोबर 28,500 मिळतो, 28,450. जर का तुम्हाला एक सॅमसंगचा फोन पाहिजे तर मी तुम्हाला म्हणेन सॅमसंग गॅलेक्सी S24 FE. One UI अगेन ग्रेट एक्सपिरियन्स. हो एक्झिनॉस प्रोसेसर आहे पण तरी त्याचा 1.6 मिलियन पर्यंत अंतुतू स्कोर आहे, 4700 mAhची बॅटरी आहे. बिल्ड तर चांगली आहेच पण IP68 सर्टिफिकेशन वगैरे येतं आणि फॉर दिस प्राइस माझ्या हिशोबाने सगळ्यात मस्त आहे. पण हो जर का एक थिन लाईट क्लीन यूआयचा तुम्हाला फोन पाहिजे असेल तर मोटो H60 Pro 6.67 इंचचा POLED सुपर HD डिस्प्ले आहे, HDR10+ ला जो सपोर्ट करतो. Dimensity 8350 खरंच चांगला प्रोसेसर आहे, 1.4 मिलियन अंतुतू स्कोर आहे, 6000 mAhची बॅटरी आहे, 90 वॉट वायर्ड चार्जिंग आहे, 15 वॉट वायरलेस चार्जिंग आहे आणि 25,000चा खाली मिळतोय. 24,999 ला माझ्या हिशोबाने जबरदस्त आहे. आणि फायनली एक युनिक फोन पाहिजे असेल आणि डिसेंट कॅमेरा सुद्धा आहे, जरा वेगळा नवीन ब्रँड आहे नथिंग फोन 3A Pro. येस 7S Gen 3 प्रोसेसर येतो, 8GB रॅम आहे, 8128 वेरियंट तुम्हाला 24,999 ला मिळतो. याचा कॅमेरा चांगला आहे, वर्सेटाईल कॅमेरा आहे. 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी, 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड आणि 50 मेगापिक्सेलचा तुम्हाला टेलिफोटो मिळतो, विच इज रिअली गुड. 5000 mAh ची बॅटरी आहे आणि 50 वॉट वायर्ड चार्जिंग आहे. आणि हे तुमच्याकडे फक्त ठेवू नका, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा, फायदा होईल त्यांचा सुद्धा.